शीतला सस्यश्यामला मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम्। महाराष्ट्र सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दत्तराणी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज या कार्यक्रमासाठी आपले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते जे 40 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं काम करत आहेत, आपले सगळे जिल्हाध्यक्ष, माननीय आमदार, माननीय खासदार, माजी आमदार, माजी खासदार आणि कार्यकर्ते, अशा सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये आज इथे उपस्थित होताना पाहून आम्हाला सगळ्यांनाच आनंद होतोय। तुम्हा सगळ्यांचं या कार्यक्रमासाठी स्वागत करते। आणि आता आपल्या या कार्यक्रमासाठी खास आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपल्या भारताचे माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय प्रदेशाध्यक्षांना करते। माननीय रविदादा चव्हाण हे माननीय अमित भाईंचं अमितजी साटम यांनाही विनंती करते की त्यांनीही रविदादांच्या सोबत राहावं आणि माननीय आपले केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांचं त्यांनी स्वागत करावं। या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल कमळ तर खूप छान फुललंच आहे या देशभरामध्ये, पण ही जी वास्तू आहे ती नेमकी कशी असणार आहे याचं प्रतिचिन्ह असणारी अशी ही प्रतिकृती जी आहे ती माननीय अमित भाईंना आपण देतो आहोत। माननीय दादांना विनंती करते की त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांचं देखील स्वागत करावं। भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली घोडदौड ज्यांच्या नेतृत्वाखाली होते, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष देखील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। मी रविदादांना अशी विनंती करते
माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, विद्यमान आपले महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आपले माजी अध्यक्ष आणि आत्ताचे विद्यमान मंत्री रावसाहेब दादा यांना देखील आज अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाच्या या क्षणाच्या निमित्ताने आपले सगळ्यांचे लाडके आणि माफ करा, आशिषजींचं स्वागत राहिलेलं आहे. त्यामुळे मी रविदादांना विनंती करते की अमितजी आणि रविदादा असे दोघंही आशिषजींचं स्वागत झालेलं आहे. अत्यंत आनंददायी आणि अभिमानाचा हा जरी क्षण असला तरी देखील कुठेतरी त्याला एक भावनिक झालर देखील आहे असं मला वाटतं. अनेक वर्षांचं स्वप्न भारतीय जनता पक्षाच्या संख्यावृद्धीने झालेलंच आहे, परंतु ती संख्यावृद्धी होत असताना कार्यकर्त्यांना एक हक्काचं सदन असावं याकरता इथे मोठी वास्तू उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आपले माननीय प्रदेशाचे अध्यक्ष यांनी या निमित्ताने त्यांच्या भावना व्यक्त कराव्यात अशी मी त्यांना विनंती करते. माननीय रवींद्रदादा चव्हाण. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, भारतीय जनता पार्टीचा. खरं तर मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की आजच्या या महाराष्ट्र प्रदेशाच्या नवीन अशा कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये खरं तर गेली वर्षानुवर्षाची पक्षाची असणारी फार मोठी अशी मांदियाळी आहे आणि त्या मांदियाळीचा एक भाग म्हणून मलाही एक कार्यकर्ता म्हणून या पक्षाचं अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी मिळाली आणि म्हणून आजचा हा दिवस आणि या दिवसाच्या निमित्ताने मला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये विशेष लक्ष देता आलं. त्या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित आपले सर्वांचे नेते आदरणीय अमितभाई, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय आपले सर्वांचे नेते देवेंद्रजी, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व जुने सर्व अध्यक्ष, सर्व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांना या कार्यक्रमाचं विशेष असं आमंत्रण दिलं गेलं असे आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व विश्वस्त ज्याला म्हणतात असे आपण सर्वजण आणि मोठ्या संख्येने उपस्थित पत्रकार बंधू भगिनी, खरं तर मला आठवतं की 2014 पासून सातत्याने आपल्या या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमितभाई इथे उपस्थित आहेत, परंतु त्यांनी संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक पार्टीचं कार्यालय कसं असावं याचा जास्तीत जास्त आग्रह प्रत्येक शासकीय जिल्ह्यांमध्ये पार्टीचं एक भव्य कार्यालय असावं, त्या कार्यालयामध्ये असणारी व्यवस्था कशा असाव्यात त्या संदर्भामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने सातत्याने मार्गदर्शन कार्यालयामध्ये आपल्या पार्टीचा असणारा इतिहास की जो लायब्ररी रूपाने त्या ठिकाणी असावा की नवीन पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्यांचे रेफरन्स मिळावेत
अशा पद्धतीचं मार्गदर्शन नेहमीच अमितभाई हे वारंवार जेव्हा जेव्हा संघटनात्मक बैठकांसाठी महाराष्ट्रात आले तेव्हा तेव्हा सातत्याने करत राहिले आणि आज भारतीय जनता पार्टीचं वर्षानुवर्ष 90च्या दशकामध्ये नरिमन पॉईंटच्या इथे असणारं आपलं कार्यालय धरमसिंगजी असतील, गडकरी साहेब असतील, त्यावेळच्या काळामध्ये मुंडे साहेब असतील, रघुनाथजी असतील, ही सर्व मंडळी त्यावेळची असणाऱ्या ह्या सगळ्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं त्यावेळेचं ते कार्यालय आज पक्षाचा होत असलेला विस्तार लक्षात घेत असता पक्षाला एक चांगलं मुंबईमध्ये मोठं कार्यालय असावं असं स्वप्न भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा वर्षानुवर्ष पाहत होता. परंतु मुंबई आणि ह्या भागांमध्ये अशा मोठ्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध होणं तेवढं शक्य नव्हतं आणि म्हणून अनेक प्रयत्न करूनसुद्धा काही ना काहीतरी कारणांसाठी का होईना कुठेतरी अपयश येत होतं. परंतु सातत्य ज्याला म्हणतात आपले नेते आदरणीय देवेंद्रजींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण मी आठवतं की ते त्यावेळेला जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने याचा पाठपुरावा करत 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 आज या कार्यालयाच्या निर्माणासाठी आजचा तो दिवस उजाडला. खरं तर तुम्हा आम्हा सर्वांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे की आपण सर्वजण येणाऱ्या लवकरच नवीन वास्तूमध्ये जाणार आहोत. परंतु मी आज या व्यासपीठावरून आपणा सर्वांना आणि विशेष करून अमितभाई ज्यांनी सातत्याने ह्या गोष्टीचा विचार केला की प्रत्येक शासकीय जिल्ह्यांमध्ये पार्टीचं भव्य असं कार्यालय असलं पाहिजे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी प्रयत्न करू. त्या त्या ठिकाणचे असणारे सर्व नेते मंडळी असतील, प्रत्येकाने त्याच्यामध्ये दिलेलं योगदान असेल. आज सर्व जिल्ह्यांमध्ये शासकीय जागा किंवा शासकीय कार्यालय जो जिल्हे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कार्यालय हे आता येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये सर्व ठिकाणी पूर्ण होईल अशी परिस्थिती आता निर्माण झाली. बरीच कार्यालय 2-3 कार्यालय मग संभाजीनगरचं कार्यालय असेल किंवा विशेष करून की ज्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणची कार्यालय तर 2 महिन्यामध्ये या सगळ्या कार्यालयांच्या उद्घाटनसुद्धा आपल्याला करता येऊ शकतं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक पूर्ण यंत्रणा एक पूर्ण कमिटी यामध्ये सातत्याने काम करते. सावजी असेल त्यांच्याबरोबरचे असणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी की यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या लिगॅलिटी सगळ्या तपासून आपलं पार्टीचं कार्यालय आपली वास्तू ही कशी असावी कशा पद्धतीने असावी याचा पूर्णपणे ज्याला म्हणतात की वेळ देणं ज्याला म्हणतात असा वेळ देणारी ही सर्व मंडळी की ज्यांनी यामध्ये दिलेलं योगदान हे सर्वात मोठं आहे. आज विशेष करून प्रकाश मेहताजी असतील, मनोज कोटकजी असतील की ज्यांनी या कार्यालयामध्ये किंवा कार्यालयाच्या या कामामध्ये विशेष लक्ष घातलं, त्यांचंही मी आपणा सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाचे आपण सर्वजण साक्षीदार झालात त्याबद्दल आपणा सर्वांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आणि आता मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये केवळ महाराष्ट्राच्या सत्तेचीच घोडदौड नाही झाली तर संघटनेला देखील मजबूती आणि संघटनेने देखील एक उंची गाठली असे आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ अर्थात या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. आज आपल्या सर्वांकरताच एक अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन देशाचे गृहमंत्री आणि ज्यांच्या
कणखर नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आपला देश हा सातत्याने प्रगती करतो आहे असे माननीय अमितभाई शहाजी, आपले अध्यक्ष रवी चव्हाणजी, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील, चंद्रशेखरजी बावनकुळे, आशिषजी सेलार, पंकजाताई मुंडे, रावसाहेब पाटील दानवे, राहुलजी नार्वेकर, नारायणरावजी राणे, रामभाऊ शिंदे, मुरलीधरजी मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटीलजी, गिरीश महाजनजी, अतुल सावेजी, मंगलप्रभात लोढाजी, जयकुमार गोरेजी, आकाश फुंडकरजी, अशोक उईकेजी, राजेश पांडेजी, माधवीताई नाईक, प्रवीण दरेकरजी, विक्रांत पाटीलजी, संजय सावकारेजी, ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी, मनोज कोटकजी, या ठिकाणी समोर बसलेले देखील सर्व भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते, अनेक आपले जुने कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं मी अतिशय मनापासनं आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं की ज्यावेळी माननीय आपले नेते नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वात देशामध्ये आपलं सरकार आलं आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाची धुरा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माननीय अमितभाई शहांनी घेतली, त्यावेळी आपल्या पक्षाने निर्णय केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षाचं एक कार्यालय असलं पाहिजे. खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझं स्वतःचं घर असावं आणि ते साहजिक देखील आहे. पण जसं व्यक्तीचं घर महत्त्वाचं आहे तसं कार्यालय हे पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं घर आहे. आणि म्हणून पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं घर देखील हे प्रत्येक जिल्ह्यात असलं पाहिजे, ते योग्य प्रकारचं झालं पाहिजे. त्या ठिकाणून जनसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या ठिकाणून कार्यकर्ताही प्रशिक्षित झाला पाहिजे. अशा पद्धतीचा विचार करून संपूर्ण भारतामध्ये कार्यालय निर्माणाचं काम सुरू झालं आणि महाराष्ट्रातही सातत्याने आपण ते काम हातामध्ये घेतलं. या ठिकाणी आपले सगळे पूर्व अध्यक्ष बसलेले आहेत. त्या सगळ्या अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये रावसाहेब पाटील दानवे असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जागा घेतल्या, त्या ठिकाणचं बांधकाम सुरू केलं. आमचे लक्ष्मण सावजी या ठिकाणी आहेत, ते आमचे कुलमुखत्यार आहेत, त्यामुळे त्यांच्याच नावाने आम्ही सगळी खरेदी, म्हणजे भाजपच्या नावाने, पण भाजपचे कुलमुखत्यार ते आहेत, त्यामुळे सगळ्या खरेदी करून आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचं भाजपचं कार्यालय तयार करणं सुरू झालं. अनेक कार्यालय पूर्ण झाली, काही कार्यालय पूर्णत्वावर आली आहेत, काहींचं काम अद्याप सुरू आहे. पण हे सगळं होत असताना एका गोष्टीची खंत आम्हाला नेहमीच होती की जिल्ह्याची कार्यालय मोठी होत आहेत. जेव्हा प्रमोदजी होते त्या काळामध्ये मुंबईचं देखील कार्यालय जे आपलं दादरमध्ये आहे, अतिशय चांगलं भव्य कार्यालय, हे मुंबईने त्या काळामध्ये तयार केलं. पण दुर्दैवाने प्रदेशाचं कार्यालय मात्र हे सर्वात लहान कार्यालय होतं, कारण जी काही जागा उपलब्ध होती त्या जागेमध्ये त्या काळामध्ये प्रमोदजी, गोपीनाथजी सगळ्यांनी मिळून ते कार्यालय तयार केलं होतं. आणि म्हणून अनेक अडचणी त्या कार्यालयामध्ये असताना देखील त्या कार्यालयातनं भारतीय जनता पक्षाचा कारभार आपण चालवत होतो. मला आजही आठवतं की आपलं हे जे प्रदेशाचं कार्यालय आहे, 2014च्या निवडणुकीमध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमितभाई 15 दिवस त्या कार्यालयातच होते. पूर्ण सकाळपासून रात्रीपर्यंत त्या कार्यालयातनं अमितभाई पूर्ण निवडणुकीचं संचालन करायचे आणि मुंबईचा आवडता वडापाव हा त्या ठिकाणी बसून खायचे आणि त्याच्यावरच पूर्ण इलेक्शन हे अमितभाईंनी काढलं होतं. पण आमची सगळ्यांची इच्छा होती की
मुंबईमध्ये आपल्या प्रदेशालाही एक चांगलं कार्यालय मिळालं पाहिजे आणि त्याकरता आपल्या जागा सातत्याने आम्ही शोधत होतो, खूप ठिकाणी जागा बघत होतो आणि साधारण एक निर्णय आम्ही केला होता की फार सरकारी जागेच्या मागे न जाता आपल्याला जी काही खाजगी जागा परवडणारी जागा मिळेल अशी जागा, कोणी डोनर मिळाला तर त्याची जागा, अशा अनेक ठिकाणचा प्रयत्न आमचा चालला होता. मी विशेष या ठिकाणी उल्लेख करीन तो आमच्या मनोज कोटक यांचा. मनोज कोटक यांनी ही जागा शोधून काढली. अनेक अडचणी या जागेमध्ये होत्या, एक एक अडचण आम्ही दूर केली आणि हळूहळू ही जागा आपण त्या ठिकाणी मिळवली. काही लोकांनी त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. त्यांना मी सांगतो, भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही. हमारे ऊपर पत्थर फेकने का प्रयास मत करो. मला पहिल्या दिवशी माहिती होतं की आपण ज्या वेळेस कार्यालयाकरता जागा घेऊ, काही नतद्रष्ट लोक बसलेलेच आहेत, रोज ते प्रश्न विचारतील. त्यामुळे मी पहिल्या दिवशी मनोजला सांगितलं होतं, मनोज सरकारी जागा नको, जी जागा आहे ती विकत घेऊ आणि विकत घेताना महानगरपालिकेचे सगळे नियम हे आपण पाळू. कारण इकडच्या सगळ्या जागा या लिस्टच्या जागा असतात, त्याची परमिशन घ्यावी लागते, पैसे भरावे लागतात. मी म्हटलं सगळ्या गोष्टी पूर्ण नियमाने, आपल्याला एकाही नियमात सूट नको, आपल्याला एकही शॉर्टकट नको, आपल्याला एकही कन्सेशन नको. जे काही एखाद्या सामान्य माणसानी किंवा एखाद्या बिल्डरने देखील जर एखादा प्लॉट घेतला तर त्याला जे जे करावं लागेल ते सगळं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करेल. आणि आम्ही नीट सगळ्या परवानग्या घेत, सगळ्या प्रकारचे पब्लिक नोटिफिकेशन असेल, नोटिसेस पाठवणं असेल, जे जे करावं लागतं ही प्रत्येक गोष्ट करून भारतीय जनता पक्षाने स्वतःचे पैसे खर्च करून ही जागा विकत घेतलेली जागा आहे. त्यामुळे ज्या लोकांना जागा बळकवण्याची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये हे अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो. आणि आज मला आनंद आहे की याच्यावर हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्यासारखा एक मुंबईतले जे अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रथित यश अशा प्रकारचे आर्किटेक्ट आहेत, त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला एक चांगली इमारत या ठिकाणी तयार करायची आहे. आणि इमारत करताना हा काही ही कुठल्या बिल्डरची इमारत नाही आहे किंवा ही कमर्शियल इमारत नाही आहे. ही अशी इमारत आम्हाला हवी आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी येण्याची इच्छा व्हावी. राज्यभरातल्या आमच्या कार्यकर्त्यांना ते आपलं हक्काचं घर वाटावं आणि सर्व प्रकारच्या फंक्शनल अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला या कार्यालयातनं करता याव्यात. या दृष्टीनं याचं डिझाईन तुम्ही तयार करा. मनोजनी स्वतः त्याच्यामध्ये चांगलं लक्ष घातलं, रवी चव्हाणांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. सातत्याने या दोघांनी प्रयत्न करून एक अतिशय चांगलं डिझाईन त्याचं मान्य केलं. मला देखील त्यांनी दाखवलं, पण मी त्यांना सांगितलं की मला यातलं काही फारसं समजत नाही, त्यामुळे तुम्ही जे केलं ते मला मान्य आहे. कारण उद्या काही चुकलं तर त्यांच्या डोक्यावरच मारता येतं आपल्याला. त्यामुळे एक चांगलं अतिशय छान डिझाईन याचं हे आता तयार झालेलं आहे. त्याचं बांधकाम करून आमचा प्रयत्न आहे की पुढच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये हे कार्यालय या ठिकाणी पूर्ण आपल्याला कार्यान्वित व्हावं या पद्धतीतनं आपल्याला न्यायचं आहे. कुठलाही बडेजाव याच्यामध्ये नाही आहे. तर चांगलं कमीत कमी मेंटेनन्सचं पण चांगल्यातल्या चांगल्या फंक्शनॅलिटीचं कार्यालय या ठिकाणी आपण तयार करतो. आम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त पार्किंग ठेवलेलं आहे. आम्ही हेही सांगितलं हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांना की जे काही कॉर्पोरेशनचे नियम असतील त्यापेक्षा जास्त पार्किंग आम्हाला हवं आहे. आमच्या गाड्या बाहेर राहणार नाही, आम्ही कुठला नियम तोडणार नाही. त्यामुळे चांगलं पार्किंगची व्यवस्था त्याच्यामध्ये केली आहे, सगळ्या प्रकारच्या नियमांचं पालन करून. आणि हेही मी सांगून देतो की आमच्याकडे याहीपेक्षा जास्त FSI असताना देखील तो पूर्ण न वापरता आम्ही जेवढं आवश्यक आहे तेवढाच FSI या ठिकाणी वापरून आणि अशा प्रकारची इमारत तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की ज्यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाने आपलं स्वतःचं कार्यालय करायचा निर्धार केला ते अमितभाई शहा हे आज याचं भूमिपूजन करतायत. आम्ही त्यांना विनंती केली
आणि अमितभाईंनी एका मिनिटात आम्हाला होकार दिला आणि त्यांनी सांगितलं की मी निश्चितपणे या भूमिपूजनाकरता येईल आणि आज ते आले. खरं म्हणजे मी असं म्हणेन की हे जे कार्यालय आहे हे आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातलं कार्यालय आहे आणि मंचासमोरच्या आणि मंचावरच्या सगळ्या लोकांचा सामूहिक प्रयत्न आहे की ज्या प्रयत्नातनं आज हे कार्यालय आपण साकारतो आहोत. अर्थातच आता हे बांधकाम करत असताना तुम्हाला कोणालाही आम्ही सोडणार नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना या कार्यालयाकरता जो काही समर्पण निधी आहे तो सगळ्यांना द्यायचाच आहे. तो जमाही आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळे आपापल्या परीनं आपल्याला जे योग्य वाटतं तो समर्पण निधी जास्तीत जास्त हा सगळ्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयाच्या बांधकामाकरता द्यावा अशा प्रकारचं आव्हान आपल्याला करतो. आणि पुन्हा एकदा माननीय अमितभाईंचं अतिशय मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो. त्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्या आपले अध्यक्ष, आपले पूर्व अध्यक्ष, आपले मुंबईचे अध्यक्ष, पूर्व अध्यक्ष, सर्व आमचे मंत्रिमंडळातले सहकारी, सगळे आपले नेते, या सगळ्यांचे अतिशय मनापासनं या ठिकाणी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी. या वास्तूतून भारतीय जनता पक्षाच्या विचारांचं वहन आणि संवर्धन होईल असा आपण सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला विश्वास देते. आणि अनेक जणांचं, जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अनेक जणांचं योगदान भारतीय जनता पक्ष आज इथपर्यंत पोहोचण्याकरता झालेलं आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही ज्यांनी पक्षाचं काम केलं आणि ज्यांनी पायीचं दगड होण्याचं स्वीकारलं अशा सगळ्यांच्या प्रती आज आपण सगळ्यांनी वंदन करूया आणि त्यांच्यासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस समर्पित करूया असं मी सगळ्यांना विनंती करते. यानंतर आत्ता आपण ज्यांच्या संबोधनाची आतुरतेने वाट पाहत आहोत, ज्यांनी भारतीय जनता पक्षाला एक नवा आयाम दिला. आपण कधीही विचार केला नव्हता की ऑनलाईन देखील कधी सदस्य संख्या होऊ शकेल, परंतु एक वेगळा विचार भारतीय जनता पक्षाच्या वृद्धीसाठी आपण नवीन नवीन तंत्रांना आत्मसात करून पुढे कसं नेऊ शकतो याचा ज्यांनी अत्यंत डोळस आणि वास्तविक विचार केला आणि आज भारतीय जनता पक्षाला केवळ भारतात नाही तर देशभरामध्ये ज्यांनी अव्वल स्थान निर्माण करून दिलेलं आहे, असं या देशाचं कणखर नेतृत्व असणारे आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आदर्श असणाऱ्या माननीय अमित भाईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. मेरे साथ बोलिए, भारत माता की। मंच पर उपस्थित महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र के यशस्वी और लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, मंच पर बैठे हुए महाराष्ट्र और मुंबई भारतीय जनता पार्टी के पूर्व अध्यक्ष, राज्य सरकार के वरिष्ठ मंत्रीगण, उपस्थित सभी प्रमुख कार्यकर्ता, आप सभी को मनपूर्वक मैं प्रणाम करना चाहता हूं। जब मैं यहां आया हूं और ऐसे शुभ मौके पर आया हूं, तब छत्रपति शिवाजी महाराज और पुण्य श्लोक अहिल्याबाई की स्मृति को भी प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। मित्रों, आज हम सभी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के लिए और विशेषकर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के लिए बड़ा शुभ दिन है, क्योंकि आज महाराष्ट्र प्रदेश भाजपा अपने नए कार्यालय का भूमि पूजन कर कर इतिहास में एक नई शुरुआत करने जा रहा है। जब से हमारी पार्टी की स्थापना हुई तब से 1950 से लेकर 2025 तक भारतीय जनता पार्टी के हर छोटे मोटे कार्यकर्ता से लेकर बड़े से बड़े नेता तक हम सबको मालूम है
कि कार्यालय हम सब के लिए मंदिर होता है और कार्यालय में ही हमारे काम का आलय होता है। कार्यालय में ही हमारे पार्टी के सिद्धांत संरक्षित और संवर्धित होते हैं। कार्यालय में ही एक शुभेच्छक को कार्यकर्ता बनने की कॉलेज चलती है। कार्यालय में ही हमारे कार्यकर्ता का प्रैक्टिकल प्रशिक्षण होता है। बाकी सारे पार्टियों के लिए कार्यालय एक ऑफिस हो सकता है, परंतु भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के लिए कार्यालय मंदिर से जरा भी कम नहीं। हमने हमेशा जब से जनसंघ की स्थापना हुई तब से लेकर आज तक संगठन के आधार पर राजनीतिक पार्टी चलाने के विचार को स्वीकार किया। हमने हमेशा सिद्धांत के आधार पर हमारी नीतियों को गढ़ा है और हमने हमेशा भारत और भारत के लोगों के हित के लिए कड़े से कड़े संघर्ष भी किए। ये तीनों उद्देश्य परिपूर्ति जहां पर होती है उसका नाम है भारतीय जनता पार्टी का कार्यालय। और मैं प्रदेश अध्यक्ष जी देवेंद्र जी, सभी पूर्व अध्यक्ष और महाराष्ट्र भर के सभी कार्यकर्ताओं को मनपूर्वक साधुवाद देना चाहता हूं, क्योंकि अब महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी। भारत की राजनीति में जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमिट स्थान रखते हैं, उसी तरह से अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है, इसमें कोई ना नहीं बोल सकता। और ऐसी पार्टी के प्रदेश कार्यालय का निर्माण लगभग मैं तो बिल्डिंग देखकर अध्यक्ष जी को अभिनंदन देना चाहता हूं। 55,000 स्क्वायर फुट का एक कार्यालय जिसमें लाइब्रेरी भी है, 6 मीटिंग रूम भी है, कॉन्फ्रेंस रूम भी है, 400 सीट का ऑडिटोरियम भी है और सबसे विशेष प्रदेश अध्यक्ष का ऑफिस तो है ही है, मुख्यमंत्री का भी ऑफिस बनाया है, जो हमेशा मुख्यमंत्री जी को याद कराएगा कि महाराष्ट्र का मुख्यमंत्री एक कार्यालय से ही चुनकर महाराष्ट्र शासन की धुरा संभालता है। मल्टी लेवल बेसमेंट पार्किंग, मेडिकल सेंटर, रिसेप्शन, वेटिंग लॉन्ज और मेरे जैसे कार्यकर्ताओं के रहने के लिए मैंने देवेंद्र जी को कहा है 3-4 कमरे भी जरूर बनाना भैया, जिससे हमारे कार्यकर्ता कार्यालय में रह पाए। मित्रों, मुझे बहुत आनंद है कि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी न केवल महाराष्ट्र में मजबूत हुई, महाराष्ट्र प्रदेश भाजपा ने अपनी परंपराओं को भी याद रखा है और इस स्मरण को अपनी कृति से साबित करने का भी काम किया है। यही भूमि है जब जनसंघ के जनता पार्टी के विलय के बाद भारतीय जनता पार्टी बनी 1980 में, तब अटल जी ने कहा था अंधेरा छटेगा, कमल खिलेगा। और मित्रों, आज देखिए वो 1980 से 96 में ही हम हमारे प्रधानमंत्री अटल जी को प्रधानमंत्री बनते हुए देखे और 11 साल से लगातार 3 बार चुनकर नरेंद्र मोदी जी भारत के प्रधानमंत्री बने। एक प्रकार से करीब 18 साल तक भारत का नेतृत्व
भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने किया है। भारत का प्रधानमंत्री भारतीय जनता पार्टी का नेता बना है। ये हम सब के लिए बड़े गौरव की बात है। मगर इस क्षण पर मैं जनसंघ के लेकर आज तक जो इन कार्यकर्ताओं ने एक कठिन पथ को पार करने का काम किया, जिन नेताओं ने जबरदस्त अभाव के बीच में काम कर कर पार्टी की मजबूत नींव डालने का काम किया, पार्टी के विचारों के वटवृक्ष के बीज को बोने का काम किया और बीज से लेकर वटवृक्ष तक वो पौधा खड़ा हो जाए, बड़ा वटवृक्ष बने, तब तक अपने पसीने से सींचने का काम किया। वो सभी कार्यकर्ता नेताओं को हम सब की ओर से मैं मनपूर्वक प्रणाम करना चाहता हूं। मित्रों, भारतीय जनता पार्टी, मुझे भी पार्टी का अध्यक्ष बनने का मौका मिला है। आज मीडिया के लोग यहां बैठे हैं, मैं उनको बताना चाहता हूं कि भारत में एकमात्र राजनीतिक दल ऐसा है जिसका नाम भारतीय जनता पार्टी है, जहां बूथ का अध्यक्ष पार्टी का राष्ट्रीय अध्यक्ष बन सकता है। और मैं उसका उदाहरण हूं। 1981 में मेरी भारतीय जनता पार्टी की यात्रा एक बूथ के अध्यक्ष से हुई थी और ये पार्टी ने मुझे ये महान पार्टी का राष्ट्रीय अध्यक्ष बनने का मौका दिया था। यही बताता है कि हमारी पार्टी परिवारवाद के आधार पर नहीं चलती। हमारी पार्टी लोकतांत्रिक मूल्यों के आधार पर जो परिश्रम करता है, पार्टी के सिद्धांतों पर आगे बढ़ता है, जिसके अंदर परफॉर्मेंस करने की ताकत है, वो ही इस पार्टी में बड़ा नेता बन सकता है मित्रों। और हमने ये सिद्ध कर रख दिया कि परिवारवादी पार्टियों की पॉलिटिक्स इस देश में नहीं चलेगी। पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मेंस ही देश का नेतृत्व आगे संभालेंगे। और मोदी जी इसका उत्कृष्ट उदाहरण है। एक गरीब चाय वाले के घर में पैदा हुआ गरीब बालक अपने त्याग, समर्पण, सेवा और देशभक्ति के आधार पर इस देश का प्रधानमंत्री बनता है और 3-3 बार प्रधानमंत्री बनने का सौभाग्य मिलता है। यही बताता है कि लोकतांत्रिक पार्टी में हमारा विश्वास कितना दृढ़ है। और मेरा स्पष्ट मानना है, जो पार्टियां अपने आंतरिक कामकाज के अंदर लोकतंत्र को बहाल नहीं कर सकती, वो पार्टियां देश के लोकतंत्र का कभी रक्षा नहीं कर सकती, कभी रक्षा नहीं कर सकती। और परिवारवादी पार्टियों के लिए ये बहुत बड़ा मैसेज है। मित्रों, आज महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी अपने नूतन कार्यालय का भूमि पूजन कर रही, उस वक्त जो बचा कुछा काम बाकी है जिला मुख्यालयों का, मेरा अध्यक्ष जी और देवेंद्र जी से अनुरोध है कि 2026 दिसंबर तय कर लो, महाराष्ट्र के 100% जिलों में भारतीय जनता पार्टी का कार्यालय बनाना चाहिए। लगभग 660 संगठनात्मक जिले, मैं नॉर्थ ईस्ट के छोटे जिलों को बात कर करके कहता हूं, इसमें से 397 जिलों में हमारा कार्यालय हो चुका है और 90 में काम चालू है। तो लगभग देश भी 100% की दिशा में आगे बढ़ रहा है। मित्रों, यही पार्टी श्यामा प्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय जी और अनेक ऐसे बड़े वरिष्ठ नेता जिन्होंने जीवन का क्षण क्षण और शरीर का कण कण पार्टी के सिद्धांत और भारत माता की सेवाओं में लगाया, इन्हीं के पुण्य का फल है कि आज पंचायत से लेकर पार्लियामेंट तक भारतीय जनता पार्टी पूरे देश में फैली। देवेंद्र जी ने 2015 के चुनाव की याद दिलाई। मैं
पार्टी का अध्यक्ष बना था और चुनाव आया था, हमने सम्मानपूर्वक समझौते की बात करी, मगर हुआ नहीं, समझौता टूटा। हम बहुत लंबे समय के बाद स्वतंत्र रूप से लड़े और महाराष्ट्र को पहला भारतीय जनता पार्टी का मुख्यमंत्री मिला। और फिर लगातार 3 बार हम देवेंद्र जी के नेतृत्व में एनडीए महाराष्ट्र के अंदर विजयी हुआ है। और देवेंद्र जी आज फिर से एक बार मुख्यमंत्री बनकर हमारे सामने। मित्रों, महाराष्ट्र में भी डबल इंजन सरकार हो गई है। आप सभी को उससे संतोष होगा, मगर मुझे इससे संतोष नहीं है। डबल इंजन सरकार नहीं चाहिए, ट्रिपल इंजन सरकार चाहिए। तहसील पंचायत, जिला पंचायत, म्युनिसिपैलिटी और म्युनिसिपल कॉरपोरेशन मैं भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का आह्वान करना चाहता हूं कि इतने दमखम के साथ लड़िए कि विरोधियों का सुपड़ा साफ हो जाए। दूरबीन लेकर कहीं पर वो दिखाई न पड़े, इतने प्रचंड आवेग और परिश्रम के साथ इस चुनाव को हमने लड़ना भी है और जीतना भी। देश की जनता भारतीय जनता पार्टी के स्वागत के लिए तैयार है। यही बताता है, यही महाराष्ट्र में हम 2014 में 4थे नंबर की पार्टी हुआ करते थे और आज महाराष्ट्र में हम पहले नंबर की पार्टी बनकर हो गए। और ये स्थिति देश भर की, क्योंकि हम जब सत्ता में आए, पूर्ण बहुमत के साथ हमारी सरकार बनी। पंडित दीनदयाल उपाध्याय जी के अंत्योदय के सिद्धांत को हमने जमीन पर उतारा। हमने इस देश के 60 करोड़ गरीबों के लिए घर में बिजली, गैस का सिलेंडर, शौचालय, पीने का पानी, प्रति व्यक्ति 5 किलो मुफ्त अनाज, हर व्यक्ति को 5 लाख तक की मेडिकल की सुविधाएं, न जाने कितने उपहार देकर गरीबों का जीवन हमने दुष्कर था उसको सुलभ बनाने का काम किया है। देश का अर्थतंत्र 11वें नंबर था, हम 4थे नंबर पर लेकर आए, देश को समृद्ध किया है। और मित्रों, देश को सुरक्षित करने का काम भी भारतीय जनता पार्टी के नेता नरेंद्र मोदी के नेतृत्व में। देश पर जितने भी बड़े आतंकवादी हमले हुए, करने वाले और कराने वाले दोनों को दंडित करने का काम भारत के सीमा की सुरक्षा करने वाले जवानों ने। और इसका बहुत रिसेंट नजदीक के भूतकाल का उदाहरण है ऑपरेशन सिंदूर। पहलगांव में हमारे निर्दोष यात्रियों को धर्म पूछकर मारा था। हमने धर्म पूछे बगैर जहां वो छिपे थे वहां जाकर पाकिस्तान के घर में घुसकर सफाया किया। और ऑपरेशन महादेव ने वो कांड करने वालों को भी उनकी गति की ओर आगे बढ़ाया। करने वाले भी गए, कराने वाले भी गए और पूरी दुनिया में एक संदेश गया कि भारत की सीमा और सेना इसके साथ छेड़खानी नहीं करते, वरना नतीजे भुगतने पड़ते। मित्रों, कई सारे नए विकास के आयाम मोदी जी ने गढ़े हैं। मैं तो आश्चर्यचकित हूं। आज ही हमारी दरियाई व्यापार की पूरे दुनिया भर के सभी सेक्टर की एक बहुत बड़ी समिट की शुरुआत हुई। सिर्फ हमारे पोर्ट और पोर्ट से संलग्न सारी इंडस्ट्री का जो विकास हुआ है वो देखते हैं तो भी आंखें चकाचौंध हो जाती है। परंतु इसके साथ साथ हम विचारधारा के आधार पर चलने वाले पार्टी, सांस्कृतिक राष्ट्रवाद के आधार पर हम देश को आगे बढ़ाने का प्रण लेकर चले हुए लोग। हमारे कई वादे 1950 से थे। हम 1950 से मानते थे कि अयोध्या में जहां राम भगवान का जन्म हुआ था वहां भव्य राम मंदिर बनना चाहिए। और मित्रों, वो काम भी नरेंद्र मोदी सरकार ने 2019 में पूरा किया। हम मानते थे कि धारा 370
देश की एकता और अखंडता के खिलाफ एक चैलेंज है। आतंकवादियों का वैचारिक पोषण करने के लिए ही धारा 370 हमेशा प्रेरित रहती है। वो धारा 370 को भी खत्म कर दिया। मित्रों, सीए भी लाए, ट्रिपल तलाक भी समाप्त हो गया और कुछ राज्यों ने कॉमन सिविल कोड की शुरुआत भी कर रही है। हमारे सारे वैचारिक मुद्दे मोदी जी के नेतृत्व में इस 11 साल में हमें समाप्त करें। अब आगे हमारे सामने लक्ष्य है कि 2047 में एक आत्मनिर्भर और पूर्ण विकसित भारत की रचना करना। ऐसा भारत जो आजादी की जब शताब्दी मनाई जाए तब पूरे विश्व के अंदर हर क्षेत्र में भारत सर्वप्रथम हो, ऐसा भारत का निर्माण करने के लिए आगे बढ़ना है। हमारे पुरखों ने ये पार्टी यहां पर लाकर हमें सौंपी है। हमारी जिम्मेदारी है कि आने वाली पीढ़ियां भी सिद्धांत के आधार पर राजनीति करने वाली हो। इसकी निर्मिति करने की, वो पीढ़ियों की निर्मिति करने की जिम्मेदारी हमारी है। और मैं मानता हूं आज जिस कार्यालय का भूमि पूजन हुआ है वो महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी का नया कार्यालय आने वाली पीढ़ियों तक, आने वाली कई पीढ़ियों तक देश की आजादी की शताब्दी तक ऐसे ही देव दुर्लभ कार्यकर्ताओं का सृजन करती रहेगी। इसका मुझे विश्वास है। मंच पर बैठे हुए पूरा नेतृत्व और हमारे सामने बैठे हुए प्रतीकात्मक रूप से बैठे हुए लाखों कार्यकर्ताओं के प्रतिनिधि को मन पूर्वक मैं बधाई देता हूं, अभिनंदन देना चाहता हूं और आप सभी को प्रणाम कर कर मेरी वाणी को विराम देता हूं। वंदे मातरम। अमित भाईंचे खूप खूप आभार। त्यांनी खूप छान सांगितलं की आपलं ऑफिस नाही, आपलं कार्यालय आहे। परिवारवादाचा मानणारा हा पक्ष नाही, पण एक परिवार म्हणून भावनिक बंधांनी जोडला गेलेल्या अशा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं हे खऱ्या अर्थाने सुरक्षित असं आवाज असणार आहे। या इमारतीमध्ये वास्तू ही उभी राहणार आहे, कायमस्वरूपी वास्तू असणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची जी इथे केबिन होणार आहे, जी त्यांचं जे इथे एक कार्यालय होणार आहे ते देखील कायमस्वरूपीच असणार आहे, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते। त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा हा विजयाचा मेरू जो आहे तो असाच पुढे दौडत जाऊ देत, अशा शुभेच्छा या मंगलदिनी आपण सगळेजण व्यक्त करूया। आपण सगळेजण या